नमस्कार, रोशनीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण परफेक्ट कॅफेमध्ये मिळतात तसेच क्रिस्पी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून बटाट्याची साल काढून अशा पद्धतीने बटाटा कट करून घ्यायचा आहे। या स्लाइस थंड पाण्यात घालून घेऊया। गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये बटाट्याच्या स्लाइस घालून 5 मिनिटे शिजवून घेऊया। आता 5 मिनिटे झाली आहेत। फ्राईज काढून घेऊया। फ्राईज काढून घेऊन एका सुती कापडावर पसरवून रुमालाने अगदी हलक्या हाताने पाणी टिपून घ्यायचं आहे आणि 1 तासभर चांगलं सुकवून घ्यायचं आहे। फ्राईज सुकल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता फ्राईज मीडियम गॅसवर तळून घेऊया। छान सोनेरी कलर आलेला आहे आणि कॅफेत मिळतात तसेच क्रिस्पी झालेले आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे सोप्या आणि कमी साहित्यात नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील आणि कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। धन्यवाद।